दृश्य आता आपण जी बघितली ही होती सिंधुदुर्ग मधल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीची दृश्य। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण याचे अपडेट्स घेणार आहोत, पण अत्यंत नुकसान झालंय सिंधुदुर्गला। अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलेला आहे आणि जो काही आंबा आणि काजू राहिलं होतं उरला सुरला त्याचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। घरांचे पत्रे देखील फुटलेले आहेत। नेमका हा पाऊस कसा पडलाय, त्याचे काय परिणाम झालेत आणि तिथली सध्याची परिस्थिती काय हे आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी गावाकडच्या बातम्यांमध्ये पाहूयात इतर हेडलाईन्स। मुंबई महानगरपालिका एवढा भ्रष्टाचार अख्ख्या देशात नाहीये। देशात मुंबई महानगरपालिका ही सर्वात भ्रष्ट महापालिका। अनेक कुटुंबांची घरं त्यावरच चालतात। राणेंचा हल्लाबोल, म्हणाले पालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराचाच मुद्दा उचलणार। शिवसेना वाघ वगैरे राहिलं नाही। ही मांजरं आहेत, स्वार्थासाठी बोमलतायत, म्यामव करतात आणि त्यांची हिंमत पाहिली। शिवसेनेत आता वाघ राहिले नाहीत, फक्त म्याव करणाऱ्या मांजरीच उरलेत। नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला। IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत शिवसेनेवर जोरदार टीका। सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांची सरशी। 21 पैकी 16 जागांवर विजय। काकडे गटाला पराभव मान्य, पण पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकल्याचा केला आरोप। सिंधुदुर्गात तुफान गारपीट, आंबा आणि काजूचं मोठं नुकसान। अनेक घरांचे पत्रेही फुटले। यंदा होणार चांगला मान्सून। मान्सूनबाबत स्कायमेटचा अंदाज। यंदा 102% पाऊस पडण्याची शक्यता। शिर्डी साईबाबा संस्थांच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या 80 लाखाच्या 1500 क्विंटल तांदळात सापडल्या अळ्या आणि किडे। मंदिर प्रशासनानं बजावली तिघांना कारणे दाखवा नोटीस। आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीसाठी सोन्याची पालखी बनवण्याचा खासदार धनंजय महाडिक यांचा संकल्प। 40 किलो सोन्याची पालखी बनवण्यासाठी नागरिकांनी सोनं दान करण्याचं आवाहन। पालखीवरून वाद होण्याची शक्यता। आणि आपण सगळ्या या गावाकडच्या बातम्या बघणार आहोत, पण सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीपासून। कॉम्रेड पानसरे यांची हत्या होऊन खून होऊन 2 महिने उलटलेत, पण अजूनही खुन्यांचा तपास लागलेला नाहीये। मारेकरी मोकाट फिरतायत आणि त्यामुळेच कॉम्रेड पानसरे यांच्या कुटुंबियांनी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे। खून प्रकरणाच्या तपासासाठी SIT नेमावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। सध्याचं जे खून प्रकरणाचं काम आहे, तपास काम आहे, हे अत्यंत संथ गतीने चालतंय आणि म्हणूनच SIT नेमण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। आणि कॉम्रेड पानसरे यांची मुलगी आणि सून ज्या आहेत त्या दोघींनी, मेधा पानसरे आणि स्मिता पानसरे या दोघींनी ही रिट पिटिशन दाखल केलेली आहे। आपण बघतोय 2 महिने उलटून गेलेत, पण कॉम्रेड पानसरे यांचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत आणि जे काम आहे तपास काम अत्यंत संथ गतीने चालतंय, म्हणूनच ही रिट पिटिशन दाखल करण्यात आली आहे। आपल्या सोबत आहेत आमचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर। दिनेश, काय अधिक माहिती आहे, कारण खरोखरच तपास काम अत्यंत संथ गतीने चालतंय, रिट पिटिशन दाखल करण्यात आली आहे, काय म्हणणं आहे नेमकं कॉम्रेड पानसरे यांच्या कुटुंबियांचं? केतकी, मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे। मुलगी स्मिता पानसरे आणि मेधा पानसरे यांनी ही पिटिशन दाखल केलेली आहे। SIT नेमावी। कॉम्रेड पानसरे यांचा जो खून प्रकरणाचा तपास आहे, ह्या तपासाच्या पुढच्या तपासासाठी तातडीने SIT नेमावी आणि यासाठी राज्य सरकारला पार्टी करण्यात आलेला आहे। यामध्ये त्या पिटिशन मध्ये असं म्हटलेलं आहे की जे सध्या तपास काम सुरू आहे ते अत्यंत संथ गतीने तर आहेत, परंतु ते दिशाहीन आहे। स्थानिक SP जे आहेत त्या SPंवर आपला विश्वास आहे असंही या पिटिशन मध्ये म्हटलेलं आहे, परंतु जवळपास 2 महिने होत आले तरी तपासामध्ये कोणतंही दिशा स्पष्ट नाहीये। याच्यामध्ये जे 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 आवश्यक यंत्रणा काम करायला पाहिजे तशी काम करत नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकार गंभीर नाही असाही याच्यामध्ये म्हटलेलं आहे या खून प्रकरणाच्या तपासामध्ये। आणि राज्य सरकारला एक मोठी चपराक आहे असं म्हणावं लागेल। या पिटिशनची ही जी सुनावणी आहे, ही सुनावणी येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे
आणि त्यानंतर या सुनावणीनंतर नेमकं हायकोर्ट राज्य सरकारला काय आदेश देतं ते बघावं लागेल. परंतु पोलिसांचा जो तपास आहे 2 महिने होऊन गेले, अजून कोणत्याही दिशेने सरकलेला नाही, निश्चित अशी दिशा नाहीये, संतगती आहे आणि जवळपास 2 लाख लोकांची चौकशी झाली असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तरी पण कोणत्याही ठोस असं काही कारण हाती लागलेलं नसल्यामुळे तातडीने SIT नेमावी असं या पिटिशनमध्ये म्हणण्यात आलंय. केतकी, धन्यवाद दिनेश. या माहितीबद्दल. लाखोंची चौकशी झाली आहे पण मारेकऱ्यांचा सुगावा मात्र लागत नाही आणि त्यामुळेच रिट पिटिशन दाखल करण्यात आली आहे. आपण या बातमीवर लक्ष ठेवून असणार. बघूयात पुढची बातमी. दैनिक सामनाच्या ऑफिसवर MIMचे कार्यकर्ते मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईतल्या दैनिक सामना बाहेरची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर आता इथे सुरक्षा ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सामनामध्ये आलेल्या वादग्रस्त लिखाणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा MIM काढणार आहे अशी माहिती शिवसैनिकांना मिळाली होती. यानंतर सामनाच्या परिसरात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या ठिकाणी जर कोणी मोर्चा घेऊन आलं तर सेना स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असंही सेनेतर्फे सांगण्यात आलंय आणि त्यामुळे सामना कार्यालयाच्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु ह्या दैनिक सामना अथवा शिवसेना भवनचा इतिहास आहे. इथे मोर्चानं लांबची गोष्ट आहे. तसा विचार जरी समजा कोणी केला तर त्यांचा आम्ही तसा यथेच्छ पाहुणचार करतो याच्या आधी फार रडलेलं आहे. आणि तसं कोणी समजा धारिष्ठ्य ठरत असेल किंवा तसं कोणी धाडस दाखवण्याचा प्रयत्न जरी केला तर येताना ते कसे येतील माहीत नाही आहे, पण जाताना शिवसेनेचे ॲम्ब्युलन्स इथे तयार आहेत. एवढंच पद्धतीने लक्षात ठेवावं. आणि खबरदारीचा उपाय म्हणून इथं प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पुढची बातमी आहे एका साखर कारखान्याच्या निवडणुकीबद्दलची. सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांची जोरदार सरशी झाली आहे. सोमेश्वर साखर कारखान्याच्या 21 जागा आहेत आणि 21 पैकी 16 जागांवर अजित पवारांच्या पॅनलचे उमेदवार निवडून आले. अजित पवार यांच्या विरोधामध्ये काकडे गटाला एकही जागा जिंकता आलेली नाहीये किंवा आघाडी सुद्धा मिळवता आली नव्हती. अजित पवार यांच्या पॅनल विरोधात सतीश काकडे यांच्या जनशक्ती पॅनलनं उमेदवार उभे केले होते, पण सतीश काकडे आणि त्यांचे भाऊ प्रमोद काकडे या दोघांचाही या निवडणुकीत पराभव झालाय. प्रमोद काकडे यांनी आपला पराभव मान्य केलाय, पण पैशाच्या जोरावर अजित पवार यांनी ही निवडणूक जिंकली आहे असा आरोपही त्यांनी केला. आणि बारामतीतल्या सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीच्या निकालावर आपण एक नजर टाकूयात. अजित दादांना खरोखरच सोमेश्वर पावला असं म्हणावं लागेल, कारण निवडणुकीसाठी अजित पवारांनी 7 दिवस बारामतीमध्ये तळ ठोकला होता आणि मतांची जर आपण आकडेवारी पाहिली तर सगळ्या जागा पवारांच्या सोमेश्वर विकास पॅनलला मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. काकडे कुटुंबियांसह सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन अजित पवारांना खरं तर या निवडणुकीमध्ये आव्हान दिलं होतं. शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रासपचे आमदार महादेव जानकर आणि माळेगाव कारखान्याचे चंद्रराव तावरे हे सगळे त्यांच्या विरोधात एकत्र आले होते. जी काय 22-23 वर्षामध्ये जी काय कामं त्या ठिकाणी केली, प्रकल्प उभे केले, ते संपूर्ण सत्य परिस्थिती आम्ही सभासदांच्या पुढे मांडली आणि सभासदांना ती पटली. विरोधकांनी मात्र चुकीचे प्रचार, चुकीचे आरोप त्या ठिकाणी केले, परंतु त्यांच्यावरती विश्वास सभासदांनी ठेवलेला दिसत नाही. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती. जनशक्तीच्या रूपाने आम्हाला 6-6.5 हजार लोकांनी मतदान केलं. तुम्ही असं म्हणताय की धनशक्ती म्हणजे याने काय पैसे वाटले? चमत्कार झालाय एवढा निश्चित. तुम्ही नाही पैसे वाटले? नाही, प्रामाणिकपणे सांगा. प्रामाणिकपणे पैसे वाटले नाहीत. आणि याच बद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे ब्युरो चीफ अद्वैत मेहता. अद्वैत, अजित पवारांना आव्हान खरं तर सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन दिलं होतं, पण अजित पवारांची सरशी झालेली आहे या निवडणुकीत. काय सांगशील एकूण निकालाबद्दल? केतकी, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. त्याचं कारण असं होतं की माळेगावच्या कारखान्यामध्ये जो जिव्हाळी लागणारा पराभव वाटायला लागला अजित पवारांच्या. त्यानंतर अजित पवारच नाहीत तर आपण बघितलं शशिकांत शिंदे असतील, रामराजे निंबाळकर असतील, 7 दिवस तळ ठोकून होते. शरद पवारांनी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये आव्हान केलं होतं आणि सुरस निर्माण झाली होती. परंतु अपेक्षेप्रमाणे ही सोमेश्वरची जी लढाई आहे ती दिसत नाही आहे. जवळपास ज्याला आपण म्हणतो की क्लीन स्वीप, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या जागा कदाचित अजित पवारांच्या सोमेश्वर पॅनलला मिळत आहेत. काय नेमकं झालं? जे सगळं तावरे करू शकले ते काकडे का करू शकले नाहीत आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत शहाजी काकडे आहेत. विशेष म्हणजे शहाजी काकडे सुरुवातीला अजित पवारांच्या सोबत होते, पण आत्ता ते विरोधी गटात गेले. काय झालं नेमकं? सगळ्यांना उत्सुकता होती. असं वाटत होतं की जे माळेगावला झालं तेच सोमेश्वरला होईल. रणनीतीमध्ये काय चूक झाली? रणनीती निश्चितपणानं योग्य होती. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत सभासदांचा खूप अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला होता
सभांना असेल प्रचारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद होता. शेवटच्या 2 दिवसामध्ये काय टर्निंग पॉईंट काय काही जादू चमत्कार झाले. मी त्याबाबत काही वक्तव्य या ठिकाणी नाही, करू नाही, इच्छित प्रमोद काकडे स्वतः म्हटले धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आपल्या ती तर सोबत आहेच ना. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या लढाईमध्ये शेवट विजय कुणाचा झाला हे सगळ्यांसमोर आलेलं आहे. सोबत संभाजी होळकर आहेत. सरळ सरळ आरोप करतायत की पैसे वाटले तुम्ही. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती काय उत्तर तर आहे? कसं आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, एखादी मार्केट कमिटी असेल, कारखानाचं असेल, कायमस्वरूपी पवार गटाच्या विरोधामध्ये हा एक ठरलेला फेवरेट हार झाल्यानंतर त्या पद्धतीने आता गेल्याच 3 वर्षापूर्वी जिल्हा परिषदला त्यांचं 2-3 सीट आलती. मग त्यावेळेस राष्ट्रवादी काही कमी पडली का पैसे वाटायला? बारामतीमध्ये अत्यंत लोकशाही हा मार्गाने जो काम प्रचार करतात. होता विरोधकांनी केला तो मानला नाही. इलेक्शनच्या निकालानंतरचा हा कायमचा प्रचार आहे. शहाजीकडे मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यावरती आरोप झाले होते, म्हणजे राजू शेट्टीने पण सुरुवातीला आरोप केले होते. आता जेव्हा तुम्ही अजित पवारांची साथ सोडली तेव्हाही तुमच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. काय झालं नेमकं? तुमच्यावरती पण आरोप झाले होते. कितीतरी कोटीचा तुम्ही गैरव्यवहार केला आणि कुठंतरी तुम्ही आईने इलेक्शनच्या तोंडावरती बाजू बदल याचा पण फटका बसला. नाही, कुठल्याही पद्धतीचा गैरव्यवहार माझ्या हातून घडलेला नाही. माझ्या वडिलांनी हा कारखाना उभा केला. हा कारखाना हे एक शेतकऱ्यांचं मंदिर या दृष्टीनं आम्ही त्याकडे पाहत होतो. ते अजित पवार घेऊन चालले होते त्या दौंड शुगर हा विषय होता. तुम्हाला काय भीती वाटत होती नेमकी? निश्चितपणाने खाजगीकरणाकडे त्यांची वाटचाल गेल्या काही वर्षांमध्ये दिसते आणि त्याचाच माळेगावच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटका त्यांना बसलेला होता. सोमेश्वरमध्ये सुद्धा तो अनुभव आम्ही घेत होतो आणि त्याला विरोध त्या ठिकाणी करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी केली याला उत्तर द्या की हे म्हणतात की खाजगीकरणाचा डाव आहे आणि अजूनही ते म्हणतात की या कारखान्याचं खाजगीकरण करण्याचा अजित पवार. बारामती तालुक्यामध्ये कुठंही खाजगी सहकारी साखर कारखाना अजितदादांनी काढलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माळेगावचा जो पराजय होता तो तिथून एक वेगळ्या प्रकारचं तिथं इलेक्शनची निवडणूक झाली आणि सगळ्यात जास्त क्रॉस वोटिंग त्या ठिकाणी तिथं झालेलं आहे की राष्ट्रवादीचे उमेदवार हरायला मूळ कारण म्हणजे क्रॉस वोटिंग आणि त्या पद्धतीचं. परंतु ज्या पद्धतीने खाजगीकरणाचा आरोप होतो हे नुसता बाहेरच्या लोकांनी येऊन तिथं केलेला होता. केतकी आपण जर बघितलं तर कुठंतरी माळेगावचा पराभव हा जिवारी लागल्यानंतर अजित पवारांनी जे 7 दिवस तळ ठोकला होता आणि जसं मी म्हटलं की शशिकांत शिंदे असतील, रामराजे निंबाळकर असतील, सगळे राष्ट्रवादीचे बडे नेते जे आहेत ते इथं तळ ठोकून होते. वाड्या वस्त्यावरती घरोघरी जाऊन प्रचार केला. अजित पवारांनी शपथा घ्यायला लावल्या. शरद पवारांना देखील अखेरच्या टप्प्यामध्ये आव्हान करावं लागलं. तर कुठंतरी निश्चितपणे अजित पवारांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे. परंतु माळेगावच्या कारखान्यानंतर ते खडबडून जागे झालेले आहेत आणि कुठंतरी जे तावरेंना जमलं ते काकडेंना जमलेलं नाही. ते आरोप करतायत की पैशाचा, धनशक्तीचा, परंतु हा अपप्रचार होता आणि तो आवडला नाही या सगळ्या मतदारांना. म्हणून जो खाजगीकरणाचा असेल किंवा पैसे वाटल्याचा असेल, गैरव्यवहाराचा असेल, तो आरोप पटला नाही म्हणून विजय झाला असं अजित पवारांचे जे पाठीराखे ते सांगतात. अगदी धन्यवाद अद्वैत या सगळ्या प्रतिक्रियांबद्दल आणि माहितीबद्दल. एकूणच अजित पवारांनी लावलेली सगळी शक्ती जी आहे त्याचं फळ त्यांना इथे मिळालेलं आहे. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत सिंधुदुर्गात तुफान गारपीट, आंबा आणि काजूचं मोठं नुकसान, अनेक घरांचे पत्रेही फुटले. मी एकदा शिवसेनेत निघाल्यानंतर मी असा विचार केला पण नाही. मला जायचं नाही, मग निघालो असतो कशाला मी? महानगरपालिका एवढा भ्रष्टाचार अख्ख्या देशात नाहीये. तळ कोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज गारपिटीनं अक्षरशः झोडपून काढलंय. कणकवलीसह अनेक ठिकाणी तुफान गारपीट झाली आहे. साधारणपणे 10 मिनिटे ही गारपीट सुरू होती आणि यामुळे जागोजागी बर्फाचे अक्षरशः ढीग इथे साचलेले दिसत होते. 1 ते 1.5 इंच जाडीच्या या गारा होत्या आणि या गारपिटीमुळे काही घरांचे पत्रे सुद्धा फुटले. त्यामुळे नुकसान झालंच आहे. आधीच एकतर निसर्गाच्या अवकृपेला बळी ठरलेल्या आंबा आणि काजू पिकाची या गारपिटीमुळे मात्र मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. आपण बघतोय दिलासा तर मिळतच नाही शेतकऱ्याला, उलट गारपिटीमुळे आणखीनच नुकसान होतंय. यानंतरची बातमी आहे शिर्डीची. शिर्डीच्या साईबाबा संस्थानात एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. संस्थानाच्या गोडाऊनमध्ये साठवलेला तब्बल 15 टन तांदूळ खराब झालाय. तांदळात अळ्या झाल्यामुळे हा सगळा तांदूळ आता फक्त फेकून द्यावा लागणार आहे. सध्या हे गोडाऊन सील आहे आणि दररोज सुमारे 50,000 भाविक इथे भोजन करतात. त्यासाठी लागणारं धान्य संस्थान खरेदी करून ठेवतं, पण गोडाऊन प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं धान्य वाया गेलंय आणि तब्बल 80 लाख रुपयांचा हा तांदूळ आहे. यामध्ये 3 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. एकीकडे करमणुकीची अनेक साधनं असताना सुद्धा ग्रामीण कलावंतांनी आपली लोककला जिवंत ठेवली आहे आणि या लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सोलापुरात लोककला स्पर्धा घेण्यात आली. सोलापूरमधल्या स्वप्नील स्वप्ना कला मंचनं ही स्पर्धा आयोजित केली होती. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.